303वा शिवराज्याभिषेक साजरा करतात. स्वराज्याची निर्मिती करण्याचे तळमळ महाराजांच्या मनात त्यांच्या मातृभूमी रुजवली. का रुजवली तर त्या काळातली फकीराप्रमाणे त्या काळातले जो महाराष्ट्र सगळा आणि हिंदुस्थान सगळा जो गुलामगिरी पिसलेला होता, जो आईवडिलांवर अत्याचार होत होता, शेतकऱ्यांची शेती लुटली जात होती, आपले जे धार्मिक स्थळं याचं नायनाट करण्यात येत होता, आपल्या मोत्याची विटंबना होत होती, आपल्याला बळजबरीनं धर्मांतर ते करण्यात येत होतं आणि असा जो अत्याचार चालू होता त्या विरुद्ध सर्वप्रथम जर उभे राहिले तर मागे करू शकतो. त्यांनी आपल्या छत्रपतीच जन्म त्यांना बाळकडू पाहिलं. सुभाष तुम्हाला या सगळ्यातून तुम्हाला या सगळ्या आपल्या जनतेला सगळ्यांचं स्वराज्य निर्माण केलं. स्वराज्यामध्ये मग शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती नाही, वंचित असतो, दलित असतो, कष्टकरी असतो, आदिवासी असतो, कोणत्याही समाजातले जे शिवाजी महाराजांसोबत लढले, जे त्यांना साथ दिली, तो सगळा मराठा त्यांनी स्वराज्य निर्मितीसाठी केलेलं काम आपल्याला सदैव प्रेरणा देणार. त्याच्यामुळे त्यांनी महाराजांनी दिलेल्या शिकवणीवर आपल्याला चालायचं. दवाखान्यामध्ये येणारा कोणताही वंचित, दलित, पारधी, गोरगरीब ज्याला काहीच मिळत नाही त्याच्यासाठी आपल्याला सेवा करायची. त्याला इथून रिक्तातानं कधीही जाऊ द्यायचं. त्याला योग्य तो न्याय आपल्याला द्यायला पाहिजे. हीच महाराजांनी दिलेल्या स्वराज्य निर्माण केल्याची आपल्याला खरी आपण त्याला पावती ठरवलं. नाही तर एवढं मोठं काम केलेलं आहे, एवढा मोठा आदर्श आपल्याला घालून दिलेला आहे, आपण त्यांचे खरे अनुयायी होणारच नाही. त्याच्यामुळं कोणतेही काम, कोणाचंही काम श्रेष्ठ आहे. मग वर्ग 4चा असो, वर्ग 3चा असो, वर्ग 2चा असो, मेडिकल ऑफिसरचा असो, त्याच्यामुळं तुम्ही तुमचं काम करा. हेच आपल्याला महाराजांना या वेळी आपण शब्द देऊया, नमन करूया आणि त्यांनी ते दाखवलेल्या पदपथावर आपण नेहमी चालत राहू अशी आपण ग्वाही देऊया. छान कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराजांचा जय शिवाजी. भिन्न असू द्या भाषा, भिन्न असू द्या वेश, एक संस्कृती एकच गाणी, भारत आमचा देश. आज 6 जून 2024 वार गुरुवार. आज आपण उपजिल्हा रुग्णालय परंडा येथे माननीय वैद्यकीय अधीक्षक विश्वेश कुलकर्णी सर आणि आपल्या तालुक्याचे जे आरोग्य समन्वयक आहेत आमचे बालाजी नेटके सर आणि सर्व उपस्थित स्टाफ आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्या उपस्थितीमध्ये आज उपजिल्हा रुग्णालय परंडा येथे आपण छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेला जो स्वराज्य दिन आहे तो आज आपण इथे साजरा करत आहोत. तर या प्रसंगी हेच लक्षात येतं की जे स्वराज्याचे जनक आहेत की ज्यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले ते माँ जिजाऊ आणि ज्यांनी आईचे स्वप्न सत्यात उतरवले, जे काही कार्य केलं ते छत्रपती शिवाजी महाराज आणि हे देखणं स्वराज्याचे स्वप्न ज्यांनी स्वतःच्या खांद्यावर पेरले ते छत्रपती शंभूराजे. या सर्वांना या प्रसंगी आम्ही नमन करतो. आणि ज्या पद्धतीने शिवरायांनी जी स्वराज्याची स्थापना केली आणि त्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर अशा अवस्थेमध्ये त्यांनी प्रत्येक समाजातील घटकाला त्यांच्यातील जे काही कला गुण कौशल्याला ओळखून त्यांनी कुठल्याही प्रकारचा वशिला, जात, धर्म, पंथ न पाहता स्वराज्याची स्थापना केली. आणि एक जे म्हणतो आपण की हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. यामध्ये शिवरायांना अपेक्षित होते की हिंदू म्हटल्यानंतर कुठल्याही जात, धर्म, पंथ नाही, तर जो हीनवृत्तीपासून दूर आहे
तो कुठल्याही जाती धर्मपंथाचा असला तरी चालेल, अशा व्यक्तींना एकत्र घेऊन त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करून आज ह्या स्वराज्यामध्ये आपल्याला श्वास घेण्याचं जे भाग्य लाभलं, या सर्व महापुरुषांमुळेच हे लागलेलं आहे. तर मी म्हणेन की ते केवळ राजेच नव्हते, तर ते त्यांना एक संतांची देखील आपण उपमा देऊ शकतो की जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती, देह कष्टविधी परोपकारी, अशा प्रकारचे राजे आमचे की आज खरोखर त्यांची आठवण होते. आणि एक प्रकारच्या आजही जे काही समाजामध्ये ज्वलंत उदाहरणं आहेत, तर त्या ज्वलंत उदाहरणं पाहता असं वाटतं की छत्रपती शिवरायांकडनं आपण ज्या काही त्यांच्या त्या परोपकार या सर्व गोष्टी आहेत तर त्या घ्याव्यात. आणि ज्या पद्धतीने त्यांनी स्वराज्याची स्थापना केली आणि त्यांनी ज्यावेळेस रायरेश्वरावर जाऊन तलवारीने स्वतःचे करमणी कापून महादेवाचा अभिषेक केला आणि स्वराज्य स्थापन व्हावे ही स्त्रीची इच्छा, अशा पद्धतीने त्यांनी शपथ घेतली आणि अशा प्रकारचं ध्येय त्यांनी उराशी बाळगून ते सत्यात उतरवलं. तशा पद्धतीने प्रत्येक आज कर्तृत्ववान व्यक्तीने एक समाजाभिमुख ध्येय त्यांनी स्थापन करावं आणि ते सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्न करावा. ह्याच प्रसंगी अशा प्रकारची प्रेरणा घेतो आणि उपजिल्हा रुग्णालयामध्ये सर्वांच्या वतीने हा दिन पुन्हा एकदा साजरा होत असताना आपल्या सर्वांना उपजिल्हा रुग्णालय परंडाच्या वतीने आम्ही आपणास शुभेच्छा देतो. धन्यवाद. छत्रपती शिवरायांचा आपल्या स्वराज्याचे छत्रपती यांनी स्थापन केलेला आज स्वराज्याची निर्मिती त्यांनी 6 जून 1674 मध्ये केली. 1674 मध्ये निर्मिती करून त्यांनी एक जनतेसमोर आणि जगासमोर एक संदेश दिला होता की स्वराज्य निर्माण करण्यासाठी सर्व जाती धर्म पंथ यांना एकत्र करून स्वराज्य तयार होत असते. त्यांनी कुठल्याही प्रकारचा भेदभाव किंवा कोणत्याही प्रकारची त्यांनी अशा विविध प्रकारच्या संघटित लोकांना एकत्र करून त्यांनी स्वराज्याची निर्मिती केली. आज आपण आपल्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये त्यांचा स्वराज्य राज्याभिषेक सोहळा मोठ्या थाटात साजरा करत आहोत. त्याबद्दल सर्व कर्मचारी अधिकारी व आपल्या कार्यालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर कुलकर्णी साहेब यांच्या वतीने सर्वांच्या वतीने प्रतिनिधी पुष्पहार अर्पण करून आपण त्यांना